तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबाराय 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 तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल 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 साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक सत्य सत्य भाक माझी तुम्हा सत्य सत्य भाक माझी तुम्हा साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक परोपकारासाठी सांगितले देवा परोपकारासाठी सांगितले प्रासादिक मेवा ग्रहण करा प्रासादिक मेवा ग्रहण करा साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक येणे भव व्यथा जाईल तुमची येणे भव व्यथा जाईल तुमची सख्या विठ्ठलाची आण मज सख्या विठ्ठलाची आण मज साधतील येणे साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक सत्य सत्य भाक माझी तुम्हा हे ज्या अभंगांचं फलित त्या 12 अभंगातला पहिला अभंग आपण बघतो. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा. कारण काही वेळेला काहीतरी निराशाजनक किंवा उदासवाणा विचार चालला आहे असं वाटतं. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा. पापपुण्य करून जन्म आहे तो प्राणी वगैरे सगळं हे काय आपल्याला निराशेत टाकतात का काय? तसं काही नाही आहे. जसं एखादा आजार असावा आणि तो डायग्नोस व्हावा, मग त्यानंतर ते समजून सांगावं असं आहे तसं आहे, मग त्याच्यावर हा उपाय आहे, हा केला की बरं होईल, असं काही सांगणाऱ्या कोण जे वैद्य डॉक्टर कोण असतील त्यांना काही आपण घाबरून टाकतात असं म्हणत नाही. आपण म्हणतो की ठीक आहे असं झालं आहे ना, त्याला काय उपाय, असा उपाय तो केल्यावर बरं होतं. बरं
तसं हा एकूण मूळ जो जन्माचा विकार आहे त्याचं हे उत्तर आहे की तो परत होऊ नये याच्यासाठी काय करता येईल. याचं विचार करायचं कारण आपण गेल्या वेळेला अगदी सारांशाने पाहिलं आहे ते आपल्यासमोर असू दे की एकंदरीत सध्याच्या जन्माच्या अनुभवाचं सार म्हणून सुखी वगैरे माणसं असतात त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही, पण ज्याचं ज्याला माहिती असतं. सगळ्या अनुभवाचं सार हे सर्वसाधारण सार हे दुःख. आणि त्याच्यावर आपण पुढचा विचार केला होता की अनेकांचा अनुभव असा आहे की दुःख हे काही सार नाही, सुख आणि दुःख हे सार आहे. कारण काही वेळेला आम्हाला सुखाचाही अनुभव येतो आणि काही वेळेला दुःखाचाही येतो हे आम्हाला वाटतं असं. तर ते त्यांचं म्हणणं बरोबर आहे, फक्त त्याच्यात थोडंसं अडचण आहे ती पण आपण गेल्या वेळेला बघितली की जे त्यांना सुख वाटतं ते सुखाचा वेश घेतलेलं दुःख असतं हे नंतर लक्षात येतं. त्यामुळे सुख अधिक दुःख असं नसून सुखाचा वेश घेतलेलं दुःख अधिक दुःख मिळून सध्याच्या प्रपंचाचं सार असं जर आपण लक्षात ठेवलं तर हे सोपं होईल. तर आणि कळतं कसं तर संतांकडे गेल्यानंतर कळतं. आरशात बघितल्यावर चित्र आपल्याला दिसतं तोपर्यंत आपण आपल्याला काहीही समजू शकतो. त्यातलाच प्रकार आहे तो नाही का. म्हणजे काहीही समजतच नाही, आपण कोणीतरी समजतो स्वतःला. त्यामुळे तसं काही आरसा दाखवत नाही. आरशाकडे गेलं की हे कळतं. जसं त्या डॉक्टरांच्याकडे गेलं की कळतं की बाबा हा आजार आहे. तुम्हाला जरी वाटत असलं मला काय होत नाही, मला काय टेन्शन नाही, मला काय ताण नाही, ते सांगतात आहेत. तसं काही तुम्ही वाटून घेऊ नका. आणि असू देत, असण्याबद्दलही नाही. काहीतरी बिघाड असेल तर त्याचा परिणाम होणार. तर ते त्यांच्याकडे गेल्यावर कळतं, ते आत्मपरीक्षणानं कळतं. त्यांच्याचकडे जायला पाहिजे का असं काही नाही. आपण स्वतः आत्मपरीक्षण करावं, बघावं सुखाचा वेश घेतलेलं दुःख बरोबर आहे का आपल्या आणि अधिक दुःख असं बरोबर आहे का हे एक सांगितलं. ठीक आहे, आपण अनुभवाने ठरवावं, आत्मपरीक्षण करून ठरवावं. मग त्याबद्दल इतरांचे अनुभव बघावे. सगळीच काही ठेच स्वतःला लागली पाहिजे असं नाही, इतरांच्या ठेचातून शिकतोच की आपण. तर तसंच हे शिकावं. तरीसुद्धा त्यातून आपल्याला पुन्हा एकदा या अनुभवाची सत्यता पटेल. कारण तो आपला नाही, त्यांचा आहे आणि तो प्रमाण धरायला हरकत नाही. धरलेला आहेच आहे आजपर्यंत. फक्त आपल्याला जर वाटत नसेल प्रमाण तर आपण आत्मपरीक्षण आणि इतर मार्ग अनुभव हे बघावं. हे सुद्धा सांगायचं कारण असं आहे की प्रमाण त्यांचा अनुभव समजायचं की नाही असं वाटू शकतं चला. तर त्यावेळेला खरं तर ते प्रमाण वाटावं. प्रमाणच वाटायचं असेल तर ज्ञानेश्वर प्रमाण आहेत, प्रमाणच वाटायचं असेल तर तुकोबा प्रमाण आहेत. अनेकदा आपल्याला ते प्रमाण वाटत नाही. तर याबद्दल महाराजांनी सांगितले ते वाक्य लक्षात ठेवा की संतांशी आपलं जुळणार नाही, जुळवून घेतलं पाहिजे असं म्हणाल. कारण ते सत्याधिष्ठित असतात आणि आम्ही असत्य जगात वावरतो, मग आमचं त्यांचं जमत नाही असं आहे. आम्हाला मिथ्यामध्ये वावरायची सवय आहे. ते सतत सत्यात वावरतात, ते भगवंताची अनुसंधानात असतात. त्यामुळे मग ते आपल्याला काही वेळेला त्यांच्या म्हणण्यामध्ये शंका येऊ शकते, पण ती घ्यायचं काही कारण नाही. त्याचं कारण त्यांनी आधीच देऊन ठेवलेलं आहे. तेव्हा या अनुभवाने बघावं. मग कारणं शोधली तर क्रमाने आपल्याला ते सापडत गेली. तर दुःख, मग दुःखाला कारण काय, दुःखाचं मूळ कशात आहे. तर आत्ताच्या दुःखाचं मूळ हे आत्ताच्या या जन्मात आहे. जन्म नसता तर काही नसतं. सुखदुःखाचा विषय इथे तरी अनुभवायला आपल्याला येणार नाही. आपण जन्माला आलेले आहोत किंवा आहोत याविषयी कुठली शंका नाही. तसं दुःख आहे याबद्दलसुद्धा कुठली शंका नाही. खरं सांगायचं मी आहे हे जितकं खरं आहे, याला कुठल्याही प्रमाणाची मला गरज लागत नाही. तसंच खरं सांगायचं तर दुःख आहे याला प्रमाणाची गरजच नाही. मग चला ते होतच असतं. त्यामुळं दुःख मूळ काय तर जन्माचे ते मूळ. त्या अर्थाने दुःख मूळ झालं. मग जन्म झाला. जन्म झाला म्हणून दुःख मूळ देणं. जन्म का झाला ते त्यांच्याकडे आता शिकायला लागलं. म्हणून तिथून त्यांचा प्रांत सुरू होतो. इथपर्यंत आपल्या अनुभवाचा प्रांत आहे, आपण बघून ठरवावं. तेव्हा जन्म म्हणजे मागच्या वेळेला म्हटलं तसं अटेम्प्ट आहे, आणखीन एक दिला त्यांनी. तर तसं मागचा जन्म वाया गेला, तो अटेम्प्ट वाया गेला म्हणून परत एकदा संधी दिली. तो जन्म तर मागचा वाया गेला म्हणून पुन्हा दिला. तेव्हा तो पुन्हा दिला म्हणजे द्यावा लागला. ते जे जन्म घ्यावा लागेल ते त्यातला जन्म घ्यावा लागला. जन्म वाया गेला म्हणून द्यावा लागला. आणि त्यावेळेला का वाया गेला तर जे मला दिलेलं होतं ते मी नीट चीज करण्यासाठी वापरलं नाही म्हणून गेला. जसं अभ्यासासाठी एखाद्याला ठेवावा आणि त्यानं इतर सगळे उपक्रम काय असतील ते अभ्यास सोडून सगळे करावेत
आणि मग त्याच्यावर काहीतरी नापासाची वेळ येते. तसंच आहे, त्यापेक्षा वेगळं कुठे होतं काय? असं काय फार मोठं वेगळं होत नाही. मग जन्माच्या परीक्षेत तसंच होतं, ते मृत्यूच्या वेळेला नापास होतं, कारण जन्म ज्यासाठी दिला त्यासाठी ते वापरलं गेलं नाही, म्हणून मग नापास झाला, मग ये परत म्हणले. तेव्हा आपण रिपीटर्स आहोत साध्या भाषेमध्ये. आता काय सांगायचं नाही का, करण्यासारखं सोपं असेल तर रिपीटर्स आहोत. फक्त अशी इच्छा आहे की पुन्हा परीक्षा पुन्हा ही परीक्षा नको, परत हे नकोच, आपल्याला उद्धरून जायचं. हेही सगळं त्यातलं सार म्हणून नरदेहाचं चीज, त्याचा हेतू काय, तर त्याची घटना आपल्याला समजावी असं आपण गेल्या वेळेला शेवटी म्हटले. त्याची घटना कळावी. तर हा आणि त्या साह्याने पुन्हा काय सगुण निर्गुणाचं आहे, काय जन्म आणि हे पुन्हा पुनर्जन्माचं आहे, का आपल्या मागे हे लागलेलं आहे, हे सगळं कळावं. यासाठी खरा करता कुठला, आपली कर्म कशी आहेत, ती कशामुळं कशाची बनलेली आहेत, आपलं जीवन कशाचं बनलेलं आहे, हे सगळं बघावं. यामध्ये त्यांनी सारूपाने असं सांगितलं की आपलं जीवन त्रिगुणाचं बनलेलं आहे, त्याच्याकडे लक्ष ठेवा. तेवढं आपल्याला गरज आहे, म्हणून पहिल्या 5 मिनटात तेवढं बघितलं. त्रिगुणांचे हे सगळं स्वरूप आहे, आणि म्हणून आपल्याला जे काही आत्ता अनुभवायला येते तो परिणाम त्रिगुणाचा आहे, आणि त्रिगुणात मी सावध नाही म्हणून केलेल्या कर्मांचा आहे. मी सावध असेल तर तोही त्रास होणार नाही, कारण ते उपयोगासाठीच दिलेले आहे. मग तुकोबाराय काय म्हणतात ते बघूया. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा, दुःखासी कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली, नरदेहा येऊनी हानी केली, रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, याच गुणे जगी वाया गेला, याच गुणे जगी वाया गेला, तम म्हणजे काय नरकची केवळ, तम म्हणजे काय नरकची केवळ, रजतो सबळ माया जाळ, रजतो सबळ माया जाळ, तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य, तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य, करा परमार्थ अहर्निशी, करा परमार्थ अहर्निशी, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. आता आपला रजतमसत्व आहे ज्याचे अंगी, याच गुणे जगी वाया गेला. मी जर ते गुण आहेत तर त्यांनी वाया कसा गेला? गुण माझ्या मदतीला आले पाहिजेत. तेव्हा गुण जसं गेल्या वेळेला म्हटलं तसं बांधणारे दोरी आहे, दोऱ्याचा अर्थ दोरीचा. आपण ज्या अर्थाने गुण म्हणतो ते बरोबर आहे, पण त्यातसुद्धा आपण नुसतं गुण म्हणत नाही ना. आता गुण जर चांगलेच असतील तर त्यांनी गुण उधळले असं वाक्प्रचार कसा झाला असता असं क्षणभर म्हणत असतं, त्यांनी गुण उधळले. मग आता हे कुठनं गुण उधळले? एवढे जर गुण चांगले आहेत तर उधळले तर छान झालं की नाही, लोकांना एवढे आरास बघायला मिळेल किंवा काय ते काय असेल ते दिवाळीतलं असतं तसं तर काहीतरी बघायला मिळेल. तसं नाही होत, गुण उधळले म्हणतो. पण सद्गुण उधळले असं नाही म्हणत, त्यातसुद्धा पुन्हा काहीतरी आपण काहीतरी करतोच. तेव्हा हे जे फरक आहेत ते लक्षात असावेत. तेव्हा मी याच गुणांचा आहे पण याच गुणांनी वाया गेलो असं त्यांचं म्हणणं आहे. ते शोधून काढा, तुमचं तुम्ही शोधा, तुम्हाला सापडेल त्याचं. तर हे याच गुणांचा मी असून ते मला उपयोगी पडण्यासाठी दिलेले असून मी त्यानंच वाया का गेलो? तर देणाऱ्याचं तर काही चुकणार नाही, त्यांनी बरोबर दिलेलं आहे, जे गरज आहे तेच दिलेलं आहे प्रत्येकाला. सृष्टीचंही काही चुकणार नाही, तिने जी काय बाजूला परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे ती बरोबर असली पाहिजे, तर त्यांचं चुकणार नाही. चुकतं माझं हे यावरून, कारण याच्यात आणखीन कोण नाहीच आहे आणि पार्टीच नाही कोणावर. कोणातरी आपल्याला नाव ठेवावं असं वाटतं ना, तसं ते नाव ठेवण्यासारखं पण कोण ह्याच्यात नाही आहे.
तर आता राहिलो मीच. त्यामुळं ते आत्मपरीक्षणानं कळतं की हे आपलंच काहीतरी चुकलेलं आहे. जसं काही वेळेला ऑफिसमध्ये होतं ना की ते बदलून येतात वगैरे, मग ते सगळं वातावरण बिघडतं. मग ते म्हणतात की लोक इथले चांगले नाही आहेत, टीम चांगली नाही. सध्या भाषेत मी अलीकडच्या भाषेत टीम म्हणायचं, लोक म्हणत म्हणजे बहुतेक ते तेच असतात, पण त्यांना असं म्हणतात असं मी ऐकतो. तर ते जे काय टीम आहे ती टीम चांगली नाही अशी ते वरसारखी कंप्लेंट करतात. मग ते म्हणतात ठीक आहे तुम्हाला आम्ही दुसरं देतो कारण परफॉर्मन्स खाली चाललेला आहे, दुसरीकडे देऊन मग दुसरीकडे देतात. तिथेही परत तोच गोंधळ होतो. मग ते म्हणतात काय की इथेसुद्धा टीम चांगली नाही आहे. मग ते परत एकदा सर्वे करून जातात. मग त्यानंतर ते म्हणतात ठीक आहे आपण आणखीन एक प्रयत्न करूया, इथेही गोंधळ आहे, तिसरीकडे देऊया. तिसरीकडे देऊया, पुन्हा टीम चांगली नाही. मग ते म्हणतात टीम नाही चांगली, विठ्ठल 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 विठ्ठल. तेव्हा महाराजांनी समर्थांचं वैशिष्ट्य सांगताना जे म्हटलं त्यांनी एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, ते लक्षात घेण्यासारखं आहे की हे तर जमिनीवर जगतो, माती आटेल यायची हे ठीक आहे, पण समर्थांची खुबी किंवा सामर्थ्य हे की त्यांनी मातीतून अत्तर काढलं म्हटले. आता तुम्ही ते टीमचं बघा काय करायचं ते. त्यांनी मातीतून अत्तर काढलं म्हणाले. म्हणजे हे जे काय आहे तीच माणसं, पण त्यातून त्यांनी सुगंध निर्माण केला, त्यातून त्यांनी जे सर्वोच्च असतं ते निर्माण केलं. तेव्हा आता चुकते कुठं तर माझी मला ओळख नाही, मला निश्चित असं स्वरूपाचं परमोच्च ध्येय नाही. ध्येय आहेत पण परमोच्च ध्येय म्हणजे काय याची ओळख नाही, त्यामुळे ध्येय नाही. नंतर आपल्या ज्या जीवनात घटना घडतात किंवा त्या वाट्याला आपल्या वाट्याला जो जीव आला आहे त्या जीवाची घटना काय आहे हे आपल्याला माहीत नाही. यातलं पूर्वीचं किती, आत्ता संस्कार किती, लहानपणचं किती, मधल्या वयातलं किती, आत्ताचं किती, या सगळ्याची घटना, कॉम्पोनंट्स कॉम्पोजिशन काय आपल्याला म्हणायचं त्याला ते म्हणा, इन्ग्रेडियंट्स काय जे असतील ते जे सगळं असेल ते माहीत नाहीत. त्यामुळं काय होतं त्याचा वापर नाही करता येत. अडथळे जर एखाद्या मेकॅनिकला जर काय झालं हेच कळलं नाही तर उगाच कुठेतरी आतोडा मारण्यात काय अर्थ आहे ते बिघडून बसायचं. त्यामुळं कळलं पाहिजे की नक्की कुठे बिघाड झाला आहे, त्यालाच मेकॅनिक म्हणतात की ज्याला कुठे बिघाड झाला आहे पटकन कळतं. त्यासाठीच ते शास्त्र शिकावं लागतं. मग तसं हे परमार्थाचं शास्त्र आहे. आपल्याला दुःख कुठे झालं आहे, कशामुळे झालं हे कळायला पाहिजे, मग आपण बरोबर ठोका मारतो ते बरोबर दुरुस्त होईल. तर ह्यासाठी आपली घटना माहिती पाहिजे, जसं तिथे तो नकाशा माहिती पाहिजे, फ्लो चार्ट माहिती पाहिजे, तिथले जे काय परिस्थिती ती माहिती पाहिजे, मग आपण बरोबर योग्य ठिकाणी काम करणार आणि त्याला यश येणार. तेव्हा त्या अशा तऱ्हेची जीवघटना आपल्याला माहीत नाही, त्यामुळे अडचण येते. त्या जीवघटनेमध्ये त्रिगुणांचा वापर हा सगळ्यात मोठा आपल्याला आढळणारा या अभंगाप्रमाणे आपण पाहिलं तर त्रिगुण आहेत ठीक आहे. अडचण कुठे असेल, त्रिगुण तर सगळ्यांनाच आहेत. संतही त्रिगुणात जन्माला आले आणि त्यातच उद्धरून गेले. आपल्याकडे अनेक संत म्हणून म्हणायचं या अर्थाने सुद्धा नाही, पण अशी उद्धरलेली माणसं कितीतरी आहे. कोणी असे दिसतात, कोणी दिसत नाहीत. म्हणजे खरं सांगायचं संतसुद्धा ते महाराज म्हणले तसं हिरव्या झाडाच्या आडचा आंबा आहे, काय बोललेस उत्तमच, तसं बोलले ते खरंच ओळखणार नाही. तसे अनेक खूप सत्प्रवृत्त माणसं जगामध्ये आहेत, अगदी निश्चित, याबद्दल शंकाच नाही. आता ती काही बाहेर काम त्यांना असतं म्हणून ते बाहेर येतात, काही ना नसतं ते घरीच राहतात. पण ते ज्या आनंदात राहतात ह्या त्रिगुणावर मात करून जिथे पोचले ते त्यांनी तेच वापरलं ना. मग मला हे कळत नाही आहे नक्की की हे कशानं झालं, तर फरक इथं आहे त्यांना ते त्रिगुण कसे वापरावे, कुठं वापरावे, किती प्रमाणात काय वापरावं हे त्यांना कळलं आणि त्यांनी ते केलं. कुठे वापर करू नये हे पण कळलं. हे कळलं म्हणून त्यांनी ते केलं. तेव्हा खरं सांगायचं तर त्रिगुण हातात देऊन एखाद्याला शस्त्र द्यावीत तसं दिलेलं आहे की लढ बाबा, हे हरकत आहे, तुला आता हा जीवनाची लढाई जिंकता येणं शक्य आहे, तुला उद्धरून जाता येणं शक्य आहे. म्हणजे खरं सांगायचं तर आपण स्वतःचे राजे आहोत खरं सांगायचं तर, कारण त्याच्याकडे सगळं त्याचं राज्य दिलेलं आहे. एवढं राज्य दिलेलं आहे, हे काय कमी आहे का राज्य करायला, तर हे राज्य दिलेलं आहे, ते वापरायला हे त्रिगुण दिलेले आहेत. तर तसे राजा आहोत ना आपण स्वतःचे, लक्षात घ्यावं. तर आपण जर राजा आहोत तर पण मग असं का होतं, तर याचा अर्थ असा असला पाहिजे की माझ्या हातात जी शस्त्र दिली आहेत ती मी काहीतरी उलटसुलट चालवतो आहे. मी राजाच आहे, योद्धाच आहे, पण त्याच्यावर बंदूक रोखायची कधी माझ्यावरच बंदूक रोखा, आता त्याला काय करणार. ती काय सेल्फी काढणं एवढं सोपं आहे का. बंदूक स्वतःवर रोखायची म्हणजे काय नाही का, आणि उडून कुठंतरी मग खांद्याला घ्यायला लाग त्याला होणारच असं. मग दुःख झालं म्हणतो, अरे दुःख झालं काय, त्या शस्त्रानं दुःख केलं का, दुःख कोणी केलं तर मी चुकलो. तेव्हा त्रिगुणांप्रमाणे आपण कसंही वागतो, म्हणजे त्रिगुणांच्या राज्याचे आम्ही नोकर होतो, आम्ही राजे त्रिगुणांच्या राज्याचे नोकर झालो ना, म्हणून हा घोटाळा झाला. त्रिगुण हा तसा दुसऱ्या अर्थाने पाहिला
जसं मन एका अर्थाने पाहिलं तर मन फिरवतं आणि दुसऱ्या अर्थाने पाहिलं तर भगवंताकडे नेतं. हे जसं आहे तसं त्रिगुण हा एका अर्थाने हे आपल्याला शस्त्रास्त्र आहेत, त्याच्या सहाय्याने आपण काम करू शकतो. तुका म्हणे ती म्हटलं शेवटी सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ हरनिशी, ते पण तेच करणार, त्यातलाच सत्व ते परमार्थ करणार आणि तेच शुद्ध सत्व म्हणजे भगवंत होऊन जाणार. तर हे त्यातच आहे. पण हे सगळ्याचा घोटाळा झाला आहे. त्यामुळे एका बाजूनं त्रिगुण अशा तऱ्हेनं उपयोगी आणि दुसऱ्या बाजूनं त्याचा मायाबाजार आहे. हेच त्रिगुण मायाबाजार निर्माण करतात. आणि मी जर राजा आहे तर मनाची मालकी एकतर माझ्याकडे पाहिजे. खरं सांगायचं तर त्याचा हे मुद्दा सांगून ठेवतो. एक तर त्रिगुणांची मालकी माझ्याकडे पाहिजे. काय हरकत नाही, तुम्ही राजा आहात, त्रिगुण तुम्हाला जसे वापरायला त्यांना अभिप्रेत आहे तसे वापरा तरी चालेल. नाही तर कल्याण अकल्याण जे माझं जाणतात त्या गुरूंच्याकडे किंवा देवाकडे त्याची मालकी पाहिजे, माझ्याकडे मालकी नको. रागवायचं असलं तरी विचारेन, रागवगं नको. आता ते त्यावेळेस अशक्य आहे, ही गोष्ट अवघड आहे ना. मग त्यावेळेला विचारलं पाहिजे की ह्या वेळेला राग आणण्याची गरज आहे तर मी आणू का नको. आता आणण्याची गरज आहे हे मला वाटते. प्रत्यक्षात काही राग नाही तर महाराज म्हणतात शांत राहा, शांत राहा. असं खूप वेळा होतं. विचारून बघा आपण, काही नाही शांत राहा, होतं आहे ते बरोबर. कारण काही वेळेला त्या गोष्टी त्या गतीनं त्याच्या पद्धतीनं व्हायच्या असतात, त्या होत असतात. आपण काय इंटरव्हेन्शनची काही गरज असते असं नाही. तर एक तर मालकी माझ्याकडे असावी, मी ते व्यवस्थित वापरावेत, माझ्या परमोच्च ध्येयाला धरून, मला आनंद समाधान स्वतःला पाहिजे ते धरून मी ते वापरावेत. नसेल तर ती मालकी देवाच्याकडे असावी, त्याला विचारावं काय करू, ते त्याप्रमाणे करा. खरं काय झाले, हे नुसतं त्रिगुण वापरण्याचा राजा म्हणून प्रश्न नाही आहे. मागे एकदा आपल्याला गोष्टीचा उल्लेख केला होता, परत एकदा उल्लेख करतो एवढ्यासाठी की जाता फक्त साधूकडे जो राजा गेला होता तो खूप राज्यकारभार आणि चांगला करीत असे. तर अशा तऱ्हेचा राजा साधूकडे गेल्यानंतर त्यांनी त्याला विचारलं की मी आपल्या दर्शनाला आलो, मला समाधान झालं, आपण काही उपदेश मला कराल का, काही सूचना द्याल का. तेव्हा त्यांनी त्याला एकच सूचना दिली की फक्त आता ह्याच्यापुढं राज्यकारभार थोडा कमी करीत जा. काही वेळेला रजतो प्रबळ मायाजाळ म्हणजे काय ते कळतं. अतिराज्य केल्याने सुद्धा घोटाळा होतो. तेव्हा अतिराज्याची गरज नाही. त्यांनी सांगितलं आता थोडी तू खूप राज्य करतोस तर थोडी रोज विश्रांती घेत जा, कारण त्याच्यात प्रजेचं कल्याण आहे आणि तुझं पण कल्याण आहे. ते अतिराज्य केल्याने ते सुखाचं होतं असं नाही, योग्य राज्य केल्याने सुखाचं होतं. त्यामुळे सतत सगळ्यांना घरात त्यांना ओरडत राहिलं पाहिजे असं काही नसतं. प्रसंगोपात ओरडावं ना. पण रोज उठलं की सकाळी का कुठे गेला, तो कुठे गेला, त्याचं काय झालं, याला का उशीर झाला, त्याला का उशीर झाला. तुम्ही काही जगणार आहात का नाही, का आपलं बसायचं आपलं ओरडा, तसं नको करू. म्हणजे ते हे राज्यकारभार जरा कमी करा. ते आधी काय काय करतायत बघूया. काय असं काय अकल्पित काय गोष्ट करतायत का, काय करणार आहेत जास्तीत जास्त, वेळ काढतील, लोळत राहतील, उठणार नाहीत, काय होणार आहे जास्त. प्रपंचात आपले म्हणून काय, अभ्यासाची जाणीव नाही, अमुक नाही तमुक नाही, ठरलेले 100 कारणं आहेत. विनोबा म्हणायचे तसं ठरलेली कारणं आहेत. तुमच्या घरात किती नंबर 1 3 7, आमच्याकडे किती नंबर 7 3 15. मग इतकं सोपं आहे करा म्हणजे म्हणलं तर इतकं सोपं आहे. मग तेवढ्या 7 3 तेवढा राज्यकारभार करावा, बाकी तर काय करायची गरज नाही. उगाच आपलं 1 पासून सगळे 100 पाड्या म्हणण्याची काय आवश्यकता नसते. तसा सगळा राज्यकारभार करण्याची गरज नाही. त्यांचंही स्वतःचं राज्य आहे, त्यांना काहीतरी करू देत. आणि मग जिथं ते घोटाळ्यात पडणार आहे तिथं आपण आहे राज्य करायला, ते विचारतील त्यावेळेला करावं. तर हे जसं राज्यकारभाराचं सांगितलं तसं आपण स्वतःकडे नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की मायाबाजार मी म्हणलं, मायाबाजारवरून आठवण झाली ते सांगून ठेवतो. बाजारात जातो मनुष्य. माझं म्हणणं असं आहे, बाजारात जायला काय हरकत नाही, फिरून यायला हरकत नाही. काय माल आहे तो सगळा पालथा घाला इकडून तिकडं. आपण स्वतः सगळं बाहेर यावं मात्र, तर पालथा घाला. तर सगळा मायाबाजार पालथा घालावा. पण बाजारातल्या एकाही वस्तूनं तिनं मला घ्यायला लावलं नाही पाहिजे तर मी आत पाऊल टाकणार. मग तुम्ही कुठल्याही बाजारात जा, म्हणजे काय म्हणणं नाही, तिने मला घ्यायला लावलं नाही पाहिजे. आज असं होते की मी घ्यायला जातो एक, ते घेतोच, आणि त्याच्या शेजारी हे, त्याच्या शेजारी ते, त्याच्या शेजारी ते. अरे आपलं काही पिशवी काय बरोबर, काय आपला खिसा बरोबर काय आहे की नाही, काही आपलं राज्य करणार की नाही आपण. पण ती मी जी घ्यायला गेली वस्तू त्याच्याबरोबर अजून 4 वस्तू तिथं होत्या म्हणून त्यांनी घ्यायला लावलं. नसत्या तर मला पाहिजे ते घेऊन आलं असतो की नाही. मग त्यापेक्षा आपली किराणा दुकानं बरी की नाही मला सांगा. खरं ते बरं. कापडा दुकान म्हणजे कापडच मिळतं, चपला नाही मिळत तिथे. हे काहीतरी करून ठेवलेलं सगळं आपण गोंधळ, काय कळेना. चपलांनी दुकाने चालू दे त्यांचं, पण तिथेच चपला काय कळतच नाही. तिथेच श्रीखंड, तिथेच हे सगळं तिथंच. मग गेलं की माणसाला वाटतंच ना आता आलोच आहे म्हणून काय झालं. कुठल्याही वस्तूनं मला घ्यायला लावलं नाही पाहिजे म्हणजे राजा कोण, मी कधी वस्तू, असं झालं पाहिजे. तेव्हा निवड माझी असावी आणि ती स्वतंत्र असावी.
स्वतंत्र असावी म्हणजे लोकांना काय वाटतं वेगळी असावी. वेगळी म्हणजे स्वतंत्र नव्हे. अगदी साधं सोबत जाता जाता शब्द वापरत असलो तरी लक्षात असावं की स्वतंत्र आहे ते. निदान स्वला तरी पटलं असलं पाहिजे आणि स्व कोणते आपल्याला माहीत असलं पाहिजे, नाही का? कारण आम्ही स्व नाहीच आहोत सध्या. आमचा स्व कोणीतरी ठरवतो तसे आम्ही स्व होतो. तर तसं नको, मी स्व पाहिजे, मग स्वतंत्र चालेल. आपल्याकडे एक पदवी होती पूर्वी, आता न्यायशास्त्रात वगैरे याच्यात त्या मोठ्या मंडळींच्याकडे होती ती. आपल्याकडे तशी पदवी असलेली लोकं पण होती. आज किती आहेत मला माहीत नाही. सर्वतंत्र स्वतंत्र अशी पदवी आहे एक शास्त्रामधली, आहे ते माहिती असेल तर. सर्वतंत्र स्वतंत्र. तेव्हा या अर्थाने निदान आपल्यापुरतं स्वतंत्र पाहिजे. मग मी स्वतंत्राने गेलो असेल तर एकाच्या जागी ती याच्याऐवजी महत्त्वाची असलेली दुसरी वस्तूसुद्धा मी घेऊन येईन, पण ती माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे, घेणं आवश्यक आहे म्हणून घेतली. माया बाजार असा आहे की त्याच्यात तो तुम्हाला घ्यायला लावतो, त्याला माया बाजार म्हणायचं. आणि ते मी घेऊन येतो आणि मला सांगा, मी घ्यायला गेलो एक, घेऊन आलो चार, खिसा करून आलो रिकामा. काय राजा मी, मला सांगा मग कसला राजा आणि काय? माझं यांच्यावर चालत नाही, या वस्तूवर खरेदीवर चालत नाही साध्या. जसं ते कुत्रंसुद्धा आपण हाड म्हणलं तर जात नाही, तशातला प्रकार आहे. काय सांगावं, किती सत्ता वाटते आपल्याला, केवढा मी आहे असं वाटतं. हाड हाड म्हणून आपल्यालाच त्याच्या मागं लागावं लागतं. म्हणजे एक हाड म्हणल्यावर ते तिकडे गेलं पाहिजे की नाही, गेटवर एकदम नाही जात. हाड म्हणलं तर ते आपल्याकडे बघत, तर काय करणार? तुम्ही काय मला काय म्हणालात का असं म्हणतात त्याचं हाय हे तुझीच सगळ्या. तर काय सांगणार त्याला? त्याच्या भाषेत मी तुमच्याशीच बोलतोय असं कसं सांगणार आपल्याला? नाही राजे नाही, काही नाही, कसले राजे. शिकलो आणि स्वाधीन झालं तर राजे आहे, नाही तर काय आहे मला सांगा. तेव्हा कसे राजे? महाराज म्हणायचे ना, मनाचा मालक तो जगाचा मालक. कसं दुसऱ्या बाजूला एक टोक आहे बघा. म्हणून मुद्दाम थोडक्यात आहे, म्हणून मुद्दाम त्याचं जीस फक्त ठेवतो की मनाचा मालक तो जगाचा मालक. असं कसं होईल? तर त्रिगुण त्याला वापरत नाही, तो त्रिगुणांना वापरतो. जे ध्येय आहे त्याला धरून तो त्रिगुण वापरणार तो मालक. तेव्हा तो त्यांना ज्या प्रमाणात वावरू इच्छितो, ज्या प्रमाणात वावरणं त्याच्या ध्येयाला अनुकूल आहे, त्यानुसार जो ह्यातला गुण आहे. आता रजोगुणाचं काही गरज नाही असं आहे का? रजोगुण आहेच. त्याच्याशिवाय ऑफिसमध्ये कसे जाल, जेवाल कसे, खाल कसे, व्यवहार कसे कराल, घरं कशी बांधाल, हे सगळ्यासाठी रजोगुणच हवा आहे ना. मग तो हवा आहे, तेव्हा त्याचं प्रमाण आहे, त्याप्रमाणे तो हवा आहे आणि तो माझ्या ध्येयाला अनुकूल अशा प्रमाणात मला वापरता यावा तर मी राजा. म्हणजे मनाचा मालक ते जगाचा मालक म्हणले ते अशा अर्थाने. जगाचा मालक म्हणजे काय की तो राजा असल्यामुळं त्याला जग जिंकायला लागत नाही, जग त्याच्याकडे येतं आणि तो त्यांना ते जिंकून देतो. मग असं आहे, जिंकण्याची विद्या देतो. आपल्याला तो देता येत नाही काही विद्या, ती तीच आहे. पण ते कसं ध्येयानुकूल वापरावं, किती प्रमाणात वापरावं, आता आठवलं म्हणून सांगतो की स्वयंपाकघर, जसं त्या स्वयंपाकघर म्हणावं का नाही असं सुद्धा मला एकदम उदाहरण द्यायचं म्हणजे जरा अडचण येते. कारण स्वयंपाक आहे तो, ते स्वयं आता कोण करतो का नाही आणि कितपत करतो हाही प्रश्न आहे. तर मग पुढचं सगळं लागू आहे. तेव्हा विचार करायला हरकत नाही की स्वयंपाकघर म्हणतोय त्यावेळेला आपण स्वतः सगळा स्वयंपाक करतो असं गृहीत धरले. तसं ते अलीकडे असतंच असं नाही, बेचाळीस वेळेला कमीच असतं. ही शीट ते त्या ती वगैरे असे कोणीतरी स्वयंपाक करतो. काय कसल्या भाषेत सांगावं काय, तर असं कोणीतरी स्वयंपाक करतं. तर ते तसं जर करत असतील कुक्स, तर ते जे कोण असतात वगैरे काय आपल्याला ते कळत नाही इंग्रजी, तर ते सगळे कुक्स वगैरे, तर ते असले तर कोणी करणारे असले, पोळीवाली, भाजीवाली वेगळी, पोळीवाली, भातवाली वेगळी, भाकरीवाली वेगळी, पिठलंवाली वेगळी, उद्या अशी 5-5 जणं 4-4 जणं येऊन स्वयंपाक करून होतं. काय करायचं? तेव्हा ही पाकसिद्धी जर अशी होत असेल तर स्वयंपाकाचं उदाहरण घेण्यात काय अर्थ नाही. पण तरीसुद्धा कळायला बरं आहे आणि कधी ना कधीतरी आपण सणावारासाठी सुद्धा करत असू असं आपण गृहीत धरू तर तिथे ह्याचं आपल्याला बरोबर कळतं म्हणून हे सांगितलं. समजा आपण घरात स्वयंपाक करतो आहोत असं गृहीत धरू, आपण स्वतःच स्वयंपाक करतो तसं गृहीत धरूया आणि पुढचं समजून घेऊ. कारण पूर्वी केलेला तरी आपण बघितलं असेल, कधीतरी आपण केला असेल तर आपण करतो आहोत. जेवणं म्हणजे काय, तर ते जेवणात पदार्थ आहेत. पदार्थ म्हणजे काय, मिश्रण आहे ना परत. तेव्हा खरं सांगायचं तर भाजीला स्वतःची चव नाही का, काकडीला स्वतःची चव नाही का, आहे. पण तिची स्वतःची चव घेण्या इतपत आपल्याकडे सत्व नाही आहे. त्यामुळं काय होतं, ती काकडी कापून त्याच्यात काहीतरी घालावं लागतं. तिची कोशिंबीर केल्याशिवाय काकडीची चवच कळत नाही. आता वास्तविक कोशिंबीर म्हणजे काय, ती चिरणार काय, काय म्हणतात ते, किसणार काय करतात ते, तर ते सगळं कोचणार किसणार काय ते त्या काळाप्रमाणे. तेव्हा
टोचायची सवय असते त्याला कोचायला चांगलं येतं, तर असो. तर ते जे आहे ना ते काय ते कोचणार. मग काकडी कोचली तर आता ती झाली, आता ती काकडीच आहे ना म्हणून मग खावी नको, त्यात काहीतरी घाला. त्यात काहीतरी कशाला घाला, तुम्हाला काकडीचं सत्व नको आहे का, पण तसं सत्व नसतं. रजोगुण प्रबळ, मायाजाळ, मग ते प्रबळ असतं. आणि त्यात तमोगुण असलं तर प्रश्नच नाही मग. तर त्यामुळे त्याची कोशिंबीर करावी लागते. का करतो, तर जशीच तशी ती खायला नको वाटतं. आता वय झालं, आजारपण आलं, म्हणजे जशाच्या तशा वस्तू निसर्गाच्या खाव्या लागतात. आणि त्याने ते लिहून दिलं प्रिस्क्रिप्शन म्हणून, म्हणजे मग आपण करतो ते, कारण पर्यायच नसतो पुढे. त्यामुळं आजारपणं, पथ्य या गोष्टी सोडून देऊ. एरवीच्या गोष्टीसाठी काय करतो, तर थोडं उकडतो, शिजवतो. आता एवढं ठीक आहे, उकडलं शिजवलं, आपल्याकडे एवढ्या दाताचं सामर्थ्य नसेल, सत्वाचं सामर्थ्य नसू दे, एक वेळ निदान दाताचं सामर्थ्य तरी स्वयंपाकाच्या दृष्टीने विचार करावा लागतो. मग ते उकडून घ्या, काय करायचं ते शिजवून घ्या, मग थोडंसं गोड, मग थोडंसं तिखट, मग थोडंसं मीठ, सगळं पाहिजे ना त्याच्यात, मग ती आम्हाला खाता येते. मग क्षणभर विचार करावा, मीठ ही काही चविष्ट वस्तू आहे का, क्षणभरच विचार करू आपण. मीठ ही काही चविष्ट वस्तू नाही, चव येते बरोबर आहे, पण चविष्ट वस्तू नाही. जर मीठ जर चविष्ट वस्तू असती तर आपण मिठाची डिश नसते का ठेवली पाहुण्यांना, तरी आले असते का परत मला. अहो सुखरूप घरी गेले असते तरी खूप झालं. आहे ना ते, त्यातला पदार्थ आहे ना, त्याला चव आहे ना, पण तो चविष्ट आहे का, मिठाची डिश ठेवता येते का, ठेवता येत नाही. बरं ठीक आहे, पण त्याला त्याचं काही ते आहे बरोबर, डिश तर ठेवता येत नाही, मग नका ठेवू. मग असं करू, पदार्थात तरी कशाला घाला, मीठ वाईटच आहे. हो, अलीकडे ते ब्लॉकेज वगैरे नको तर तसलं, त्यामुळे मीठ वाईटच आहे. तर त्यामुळं नको, घालायलाच नको. घालायला नको म्हणूनही जर स्वयंपाक केला आणि समजा काय ती कोशिंबीर आहे त्याच्यात मीठ नाही, पहिल्या घासाला काय झालं बाबा एवढं, आज काकडी तर खातोय, कोचली, सगळं घातली, गोड घातली की तिखट घातली की, पण हा करतो तर काय चव नाही, अळणी लागतं लगेच. मीठ नसलं तर अळणी लागतं. आता ते पदार्थात नसलं तर अळणी लागतं, तेही खावत नाही. मीठ खावं डिश म्हणून तेही खावत नाही. काय करावं मग, तर आता कमी मीठ असलं ना, आणि जर अळणी असलं झालं असलं समजा, आपलं जाता जाता सांगून ठेवतो, तशा वेळेला थोडे लाईट कमी करायचे, म्हणजे एकदम 3 स्टारमध्ये तेच तिथं चांगलं लागतं बरं का. म्हणजे काय असते की त्याला असं म्हणू नये, मग चायनीज बांगन, चायनीज काकडी वगैरे असं काहीतरी म्हणावं, म्हणजे बरं असं ते. तुम्ही इटालियन काकडी म्हटलं तर मनुष्य खाणार तशी, कारण ती तशीच असते आणि प्रतिष्ठेनं खाईल उलटा. घरात पिठलं भाकरी नाही खाणं, पिठलं भाकरी काय करतात, वाटेत थांबून स्पेशल डिश, एवढा मोठा गोल चौकोनी काय असेल तो बोर्ड, की थांबून त्या काय ते कोल्हापुरी काय असायचं आणखीन मला सांगा, थोडं आणखीन तिकडे घातलं की होतं कोल्हापुरी, यात काय विशेष नाही. असं काही नाही, तर जे काय आहे ना तर ती पिठलंच आहे ना शेवटी, पट आहे पिठलं भाकरी. त्यामुळे आपण थांबूया, इथे जेवून जाऊ पिठलं भाकरी खाऊन. मग खातो आणि वर आता घरीसुद्धा पिठलं भाकरी असते, पण तिथं म्हणतो हा किती दिवसांनी अशी पिठलं भाकरी खाल्ली. घरातसुद्धा ते करू शकतात. आता समजा म्हणजे मी काय म्हणत नाही, पण समजा पत्नी असं म्हणा की हिथं काय खातं आहे, 200 रुपये देऊन हे खाणार तुम्ही पिठलं भाकरी, घरी जा तुम्हाला 30 रुपयात देते. चला काय समजा विचारलं असं गृहीत धरू, खरं तर 30 रुपयात सुद्धा नाही, 20 रुपयात देते. सांगते हे जे तुम्ही 200 रुपयाच खाताय हे 20 रुपयात येतं, पण मी 30 रुपये सांगितले. म्हणजे काय मग, म्हणजे असं की मला होतील ना पॅक मारायला काहीतरी ते चार्जिंगला वगैरे लागतात ना अलीकडे, अहो किती गोष्टी माणसांना तर सगळ्यांना गरजेच्या झाल्यात, तर त्यामुळं मला होतील कशाला तरी, पॅकला होतील नाही तर चार्जिंगला होतील, कशाला तरी होतील, त्याचे 10 रुपये माझे, तुम्हाला 30 रुपयात येते. तुम्हाला 170 रुपये कमी झाले की नाही एका माणसाचे, इतकी माणसं बाजूची किती असतील ती, तर तसं होईल का, तर तसं नाही होणार. कारण का, जो गेलेला आहे खायला ते पण स्वतः त्याच्यातच आहेत ना, त्यामुळे त्यांना ते लाईट कमी, ते सगळं पिठलं भाकरी वगैरे ते सगळं गाडी लावायची, बाहेर जायचं, हे ह्याच्यासाठी ते गेलेले असले तर तसं होणार. असो आपण लक्षात ठेवू की ह्या पदार्थांच्यावर, त्याच्या मिश्रणावर आपला जसं नेहमीचं स्वयंपाक आणि आपली जेवण आणि जो महत्त्वाचा दिवसातला विषय तो अवलंबून आहे, त्यातसुद्धा मिश्रणं आहेतच. हे जसं इथं स्वयंपाकात लागलं मिश्रण लागतं, त्याला काही एक प्रमाण असतं, तसं त्रिगुणांचं सुद्धा मिश्रण जगात लागतं जगायला, आणि ते सुद्धा प्रमाणात लागतं. अडचण तिथं जी आहे तीच इथं आहे.
तेव्हा हे जसं मिठाचं काम आहे ते असल्याशिवाय आळणी लागतं, तसं थोड्याशा तमोगुणाची थोडीशी गरज असते. तेवढाच तो त्यात लागतो. पण जरा जास्त तमोगुण झाला तर खावत नाही जसं पदार्थ, तसं त्याचं होऊन बसतं. तर तसे ह्या पदार्थांचे मिश्रणाची गरज पण आहे आणि चुकलं प्रमाण तर अडचण पण आहे. आपण अनेक वेळेला असं होतं की ती भाजी शेवटी खावत नाही, मॉडिफाय करतात, काय काय फाय करतात, पण ते सगळं केल्यावर सुद्धा ती खावत नाही. एकदा बिघडते, मग मॉडिफाय काय काय करतात. मग ते केलं सगळं तरी ते म्हणतात नाही ती खावते. मग आता टाका शेवटी, म्हणजे शेवटी टाकायची वेळ येते. तसा आपला जे जन्म मिळालेला आहे तो शेवटी टाकायची वेळ येते. बरोबर नाही जर प्रमाणात जमलं तर जन्म टाकायची वेळ येते. म्हणून दुःखाचे कारण जन्म घ्यावा जसं आहे तसं याच गुणे जगी वाया गेला. या गुणांनी नाही वाया गेला. मिठाने काही नुकसान नाही झालं, गोडानं नुकसान नाही झालं, तिखटानं नुकसान नाही झालं, प्रमाणानं चुकल्यामुळे नुकसान झालं. माझं त्याच्यावरचं नियंत्रण नव्हतं म्हणून प्रमाणाने नुकसान झालं. एवढं लक्षात आलं तरी खूप काम होईल आपलं. बघा, आणि या अर्थाने इकडे बघा, सगळं त्या प्रमाणात पाहिजे. आता प्रमाणात पाहिजे म्हणजे आम्हाला डायटिशियनच लागतो. तर काय करणार? आपल्याला प्रमाण काय घरात सांगणार, एवढे अनुभव सिद्ध माणसं 200 वर्ष जगली, त्यांनी काय त्यांना काय प्रमाण माहिती नसेल का, आरोग्याला काय हितकारक आहे ते. पण तसं नको, डायटिशियन पाहिजे, सगळं जायला पाहिजे. होई की सगळं जायला पाहिजे, बरोबर आहे. प्रोटीन पाहिजे, ते हे पाहिजे, ते काय म्हणतात ते बरंच काय काय असतं, व्हिटॅमिन पाहिजे, त्यात ते कार्बोहायड्रेट्स. त्यांनी ते असं सांगितलं म्हणजे बरं वाटतं. सरळ आमटी भाजी पीठ भाकरी, काय मीठ भाकरी काय असेल ते, काय ताक पाणी काय असेल ते, तिकडे जेव्हा म्हटलं तसं चाललं नाही. स्क्वेअर मेल पाहिजे, व्यवस्थित पाहिजे, सगळं ते लिहून देतं. मग तो कार्बोहायड्रेट पाहिजे, आमकं पाहिजे, तमकं पाहिजे. काय शरीराचं पोषण आहे, ठीक आहे. मी म्हणतो आपल्याला विकतचं ऐकायचं असलं तर विकतचं ऐकावं, नाही तर फुकट सांगतात. नसेल तर तुकोबत ते मांडूनच ठेवले, कुणी घ्या, त्रिगुण कसे वापरायचे तेव्हावरनं कळतं. तर शरीराचं पोषण म्हणून ठीक आहे. पण पोषणासाठी यातलं सुद्धा ते प्रमाण राखूनच पोषण होईल ना. तुम्ही जास्त झालं तर त्रास होतो ना नंतर, तिथे तो होतोच. पण समजा जरी सूक्ष्म प्रमाणात त्रास कमी जास्त असला तरी त्याचा परिणाम कुठेतरी शरीरामध्ये होत असतो. मग वाहिन्यात ते अडकतात, मग ती पचत नाही, मग अमुक होत नाही, तमुक होत नाही, किंवा काही निरुपयोगी पदार्थ ठरतात. काही शरीराला त्याचा उपयोग नाही, फेकून दिले जातात. आम्ही मोठ्या कौतुकानं खातो, शरीर स्वीकारित नाही. निसर्ग म्हणतो काही गरज नाही, टाकून द्या. अशी त्याची अवस्था येते, हे शरीरात होत असतं. तर तरीसुद्धा मी सारांश म्हणून पोषण लक्षात ठेवतो. शरीराचं पोषण व्हावं म्हणून हे अन्न खाल्लं ना, बरोबर आहे. तसंच जगण्यासाठी त्रिगुण वापरायचे तेवढं लक्षात ठेव. ते शरीराचं पोषण होतं. मग शरीराचं पोषण झालं म्हणजे झालं का? आता हे सोपं करायचं म्हणजे असंही आहे, एखाद्या मुलीसाठी मुलगा बघायचा आहे, तर मुलगा काय करतो? हे असंच स्क्वेअर मील वगैरे खातो. स्क्वेअर मील तो एवढं खातो, बरं ठीक आहे, नाही हरकत नाही, 2 वेळा जेवतो, हे चांगलं आहे आणि मस्त असतं 2 वेळा जेवण. मुलाची माहिती ही आपल्याला पुरेल का मला सांगा. मस्त 2 वेळा व्यवस्थित स्क्वेअर मील जेवतो, उत्तम डाएट सगळं व्यवस्थित करतो. हो का, चांगली गोष्ट आहे. मग आणखीन काय करतो? नाही, आणखीन म्हणजे कधीतरी सूप, ज्युसेस वगैरे हे सगळं करतो, घेतो ना तो तसं. ते हे बरोबर आहे. आम्ही मुलाची माहिती विचारतो, तो जेवतो आहे, ह्याच्यात काय आता कौतुकाची गोष्ट आहे का? मग आता ते शेवटी आता त्यांना म्हणणं भागच आहे. आणखीन काही करतो का? नाही, हे मधून कधीतरी चेंज म्हणून आपलं सूप बीप काय असेल ते असं होई की. पण त्यांचा मुद्दा काय आपल्याला माहितीच आहे ना, काय विचारणार मनुष्य तो विचारणार. हो, ते बरोबर आहे, सगळं जे होतं हे ठीक आहे. पण पुढे कंसात काहीतरी त्यांना विचारायचं आहे, काय नोकरी करतो, काय पगार आहे, घर आहे का, काय का तम काय का असतं ना डोक्यात काहीतरी. ते आपलं नुसतं ते मिलमध्येच आहेत. मिलमध्ये ही मिलच आहे, त्याला मिल म्हणलेलं आहे. ते काय सांगावं, ते बरेचसे मिलचेच कामगार झालेले असं झाले. तेव्हा मिलमध्ये कामाला असू नये अशा अर्थाने. तर हे त्याच्यातच आहेत, हो की नाही. ते MEL असेल, MIL असेल, ते गोष्ट सोडून द्या, ते आपल्याला थोडा इंग्रजीचं काहीतरी गडबड होती. पण हे मिलच आहे, त्याच्यातच कामगार असू नये, काहीतरी अजून असायला पाहिजे ना. मग ते त्यांनी काहीतरी नोकरी केली पाहिजे, अमुक केलं पाहिजे, तमुक केलं. सामाजिक जाणीव असली पाहिजे. काही नसेल तर निदान असं तरी असावं, सामाजिक कार्य वगैरे म्हणतो ना आपण, सामाजिक जाणीव वगैरे असू दे ना, काय हरकत नाही. पण असं तरी काहीतरी असू दे, कारण तेवढं राबण्या इतपत तरी त्याला जाणीव आहे, काहीतरी कृतज्ञता आहे, काहीतरी ठीक आहे. तर असं जर झालं आणि जर ह्यातलं काहीच नसलं आणि हा जर 2 वेळा मिलमध्ये जातो, खरं आहे, तर तो जर जातो तर मग काय होईल, तर ते काढता पाय घेतील. बरं आहे, मग आता पुन्हा केव्हा तरी भेटू असं म्हणून ते निघणार. आता मुलीचे आईवडील काय करणार? कोणी जे पालक आले असतील ते काय म्हणणार की ठीक आहे, पुन्हा केव्हा तरी भेटू, म्हणजे पुन्हा केव्हा नाही भेटलेलं बरं, असं थोडक्यात म्हणजे. आणि कोणी विचारलं तर सांगता येईल तसंच. तर हे होणार ना. मग जसं जन्माला आलो आहे ते मिठाशिवाय म्हणजे काय
अडतंय कुठं तर मिठाशिवाय अळणी झालं अळणी लागतं, कमी असलं अळणी लागतं, जास्त झालं तर खावत नाही, उलटून पडतं. मग आपलं सुखभोगांचं जे जीवन आहे ते तेवढंच नाही, ते म्हणजे मिठाचा स्वयंपाक आहे. मिठाचा स्वयंपाक करू नये, मीठ स्वयंपाकात घालावं, ते बरोबर आहे. तर याच्यासाठी, आणि ते जर नाही केलं तर शारीरिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकृती बिघडतात. हे जसं पदार्थाचं प्रमाण चुकलं म्हणजे होतं, त्यानं जशी शारीरिक प्रकृती बिघडते ती आपल्याला कळते, पण आध्यात्मिक प्रकृती बिघडलेली कळत नाही, ती गुरुंना कळते. म्हणून महाराज जे म्हणले ना, मी कंदील घेऊन फिरत असतो, तर त्यावेळेला वासना देह सूक्ष्म स्वरूपात असतो, तो बाहेर आलेला असतो, त्यामुळे अधिक परीक्षा लवकर होते. ह्यासाठी म्हणले मी असं करतो. असं एकदा महाराजांना विचारलं, तेव्हा त्या देहात बिघाड होतो. काय होतं, कशाची तरी चटक लागली तर मनुष्याच्या ती चटक त्या वासनेमध्ये रूपांतरित झालेली त्यांना दिसणार. ती दिसली की बरोबर त्यांच्या लक्षात येते की इथे ह्याला अड्डार आहे पुढे, मग ते तेवढं काढून घेतात. तर याच्यासाठी ते गुरूंच्या ताब्यात असावं म्हणलं ते त्यासाठी. तेव्हा अशा प्रकृती बिघडतात. तर आपण काय करावं, तो मूळ वस्तू तर बरोबर आहे, त्यात इतर ज्या वस्तू घालू, त्या जशा स्वयंपाकात घालू, ज्या प्रमाणात घालू तेच प्रमाण. आता हे जे प्रमाण आहे ते त्रिगुणांच्या बाबतीत कसं ठरवता येईल, त्यासाठी ह्या अभंगामध्ये हे सांगितलं की कोण काय करतो. आत्ता जे आपण पाहिलं ते कोण काय करतो हे याच्यातलं सांगितलं. तर हे जर आता जीवन जसं मनुष्याला पुष्टी आली आणि तो 2 वेळा जेवतो, हे जसं काही फार मोठं क्वालिफिकेशन नाही किंवा जे गोष्ट अपेक्षित नाही त्याच्यापुढं तो काय करतो ते अपेक्षित आहे. 1 वेळ 2 घास कमी जेवला तरी चालेल, पण करतो काय तर ते महत्त्वाचं आहे. त्याच्या पोटापुरतं, ह्या सगळ्यांच्या पोटापुरतं तो मिळवतो का, मिळवून तो पुढे जाईल का, ह्याची आपल्याला जशी काळजी असते तशी संतांना आपण ह्या त्रिगुणांचा वापर करून उद्धरून जाऊ का याची काळजी असते साऱ्या भाषेत. तर त्या काळजीपोटी येतो कळवळा म्हणून या, त्यांचं काय नडलेलं नाही, पण आपलं जे नडलेलं आहे ते सोडावं याच्यासाठी त्यांना तळमळ वाटते म्हणून ते सांगतात. ते त्यांचं लक्षात घ्यावं म्हणणं काय आहे ते, आणि ते आपल्याला जमेल तसं आपण ते करीत असावं. याच्यासाठी हा जो मध्ये श्लोक येऊन गेला तो तेवढ्यासाठी गेला की हे तर ठीक आहे, ते पापपुण्य घडतात ती यांच्याच घोटाळ्याने घडतात. त्याच्याविषयी आपण गेल्या वेळेला त्याच्या दोन्हीच्या व्याख्या करून पाहिलेल्या आहेत. तर हे कोण कोण काय काय करतात, जसं मिठाचं होतं, जसं तिखटाचं होतं, जसं गोडाचं होतं, जसं ह्या सगळ्या चवींचं होतं आहे तसंच ह्या गुणांचं आहे. रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, याच गुणे जगी वाया गेला, याच गुणे जगी वाया गेला. तम म्हणजे काय नरकची केवळ, तम म्हणजे काय नरकची केवळ. रजतो सबळ माया जाळ, रजतो सबळ माया जाळ. तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य, तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य. करा परमार्थ अहर्निशी, करा परमार्थ अहर्निशी. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. हे सगळे पदार्थ आहेत, जसं तिखट घालतोय, गोड घालतोय, काय स्वयंपाकात जसं हे काम करतो आहे तसं आपल्या जीवनात हे रजतमसत्व वावरत असतात. त्याच्यातले आहे ज्याचे अंगी आपल्या अंगी आहेत, कशासाठी दिले ते लक्षात ठेवलं तर वाया नाही जाणार, उद्धरून जाणार. आणि तम म्हणजे काय नरकाची केवळ, रजतो सबळ माया जाळ. म्हणून रजोगुणाची जी कामं आहेत ती शेवटी सत्वाचं त्याला जोड नसेल आणि सत्वाचं भान ते करताना नसेल तर ती मायाजाळ ठरतात. मग मनुष्य अडकून बसतो, संस्थेत अडकेल, घटनेत अडकेल, कशात काय कामात अडकेल. अगदी सत्वाच्या सामर्थ्यामध्ये सुद्धा सत्वात सत्व असा सुद्धा प्रकार आहेच, तर त्याच्यातल्या सात्विक कामात सुद्धा तो अडकेल. सात्विक कामात अडकला म्हणजे सोन्याची दोरी आहे म्हणून काय सोडती का आपल्याला, ती दोरी बांधूनच ठेवते. त्यामुळं सत्वाचं सुद्धा सामर्थ्य आहे, पण तो शुद्ध असण्यात ते आहे आणि तो उद्धरून जाण्यासाठी वापरला तर आहे, नसेल तर तेही एक अडकवणंच आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी आपल्या दृष्टीनं खूप होईल. तेव्हा हे साधं स्वयंपाकाचं लक्षात ठेवून जर आपल्याला जमलं नाही तर नाही जमणार. आणि इतक्या अनुकूलता तशा आहेत खरं सांगायचं तर हे आपल्याला समजून येतं आहे, ते सांगणारे आहेत, त्यातलं प्रमाण कळतं आहे.
त्याचं नियंत्रण कळतं आहे. तर हे आपल्याला जर कळलेलं आहे तर तसा माझा व्यवहार कसा होईल त्याच्यासाठी हे आपण समजून घेण्याचा विषय. आणि नाही जमलं तर मग याचा गुणे जगी वाया गेला. नाहीतर याचं गुणाने सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी उद्धरून जा. अहर्निशी परमार्थ झाला तो उद्धरलेलाच आहे, कारण तो परमार्थ जगतोच आहे. अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस ना. मग रात्रंदिवस जर त्याचा परमार्थ चालू आहे तर तो आणखीन उद्धरायचा काय आहे वेगळा. रात्रंदिवस परमार्थ उद्धरल्याशिवाय करताच येणार नाही त्याला. काहीतरी वेळ तो म्हणेल माझ्यासाठी पाहिजे, हां मग थांब अजून जरा थोडं काम व्हायचं आहे, मग ते पुढं जाईल. तेव्हा आपल्याला आत्ताचं जे काय आहे ना, आता उदाहरणच स्वयंपाकाचं घेतले म्हणून पुढे चालवून टाकतो की हे सगळं स्वयंपाकासारखं आहे. प्रमाणाचं गडबडलं, काय कशाचं गडबडलं, अकारण तिखट अकारण ते त्रास होतो. आपल्याकडे कट्वम लवणात तृष्ण तीक्ष्ण वृक्षविदायन आहारा राजस श्रेष्ठा सगळं सांगून ठेवलेले आहे. कशाच्या कसल्या चवी कोणत्या राजस गुणाच्या आहेत, कोणत्या तामस गुणाच्या आहेत, कोणत्या सत्व गुणाच्या आहेत, सगळं सांगून ठेवलेले आहे. थोडं ते अभ्यासावा आणि मग आपला स्वयंपाक जसा करावा तसंच याचा अभ्यास करावा आणि आपला परमार्थ जागावा. तर ते जे काय आपण इथे जसं ते बदलून घ्यायचा, प्रमाण बदलून घ्यायचा. आजचा स्वयंपाक केला तर संध्याकाळच्यात बदलू, संध्याकाळात जमले तर सकाळच्या वेळेला बदलू. हे जसे आपले प्रयत्न आहेत तसे आपले प्रयत्न ह्या त्रिगुणांच्या वापराबद्दल आपले असावेत स्वतःचे. की आज मी त्रिगुणांच्या वापरात गडबडलो, ठीक आहे, उद्या सुधारेन. तिथे आपण मॉडिफाय करतो ना, काय ते काय ते सुधारतात ना म्हणतात ना, मग तसं ठीक आहे ना. ह्याच्यातलं थोडं मीठ वाढलं आहे, थोडं काय गुळ घातला, ते हे घातलं, इतर काही वस्तू घातली, आंबट घातलं, ते प्रमाण खाली येतं. तसं ह्या त्रिगुणाचं प्रमाण जर आपल्या व्यवहारात किंवा त्या मनामध्ये काम करताना चुकत असेल, निर्णय घेताना चुकत असेल, दुरुस्त करून घेऊ. तर ते दुरुस्त कसं करावंही त्यांच्याकडून शिकावं, आपण प्रयोग करून पाहावेत, तरीसुद्धा आपल्याला उपयोग होईल. तसं हे त्रिगुणांचं प्रमाण आहे. आपण लक्षात ठेवावं की ते जर नाही जमलं तर जसं म्हटलं की तो पदार्थ टाकून देतो, तसं 60-70 वर्षांनी हे टाकून द्यावं लागणार. आणि मग जन्माचे ते मुळं पाहिले शोधून. पुन्हा एकदा गाठ पडली दुकोबांची तर कळेल, मग संधी आली तर पुन्हा सुधारून घ्यावं, अशी वेळ येईल. म्हणून त्याच्यासाठी आधी हे करावं. तर त्यांची गरजही ओळखावी, प्रमाणे ओळखावं, वापर कसा करायचा ते ओळखावं. आपण जर त्याच्यावर त्याची आपली तेवढी समजूत आली असेल किंवा तेवढी त्याच्यावर सत्ता चालत असेल, नसेल तर हे सगळं त्रिगुणात्मक आहे, काय होईल आमच्याकडनं माहीत नाही, शरण जावं सर आणि आपलं काम करून घ्यावं. तर साधायचं काय आहे त्याचं निश्चित स्वरूपात समोर ध्येय असावं, म्हणजे हे सगळं आपोआप करता येतं. तर आपल्याला जर हे कळलेलं आहे तर जी म्हणून शक्ती आपल्याकडे आहे, जशी म्हणून आहे तशी ती आपण वापरात आणू, हे सगळं प्रमाण दुरुस्त करायचा प्रयत्न करू. आणि असाही जीवनाचं काय जे उत्तम पदार्थ जीवनाचा तयार करायचा आहे. शेवटी मला असं वाटतं, आपल्याला काय वाटतं बघा, की जीवन ज्याने दिलं त्याला आपल्या जीवनाचा सेवा करून नैवेद्य दाखवता आला पाहिजे, एवढा तो चांगला असावा. यासाठी जे करता येईल ते आपण करावं, यापेक्षा काय असेल. पुढच्या आता ते सत्वाचं सामर्थ्य पुढच्या वेळेला बघूया. साधतील येणे यह परलोक, साधतील येणे परलोक, साधतील येणे परलोक. सत्य सत्य भाक माझी तुम्हा, सत्य सत्य भाक माझी तुम्हा, परोपकारासाठी सांगितले देवा, परोपकारासाठी सांगितले देवा. प्रासादिक मेवा ग्रहण करा, प्रासादिक मेवा ग्रहण करा. येणे भव व्यथा जाईल तुमची, येणे भव व्यथा जाईल तुमची. सख्या विठ्ठलाची आण मग, सख्या विठ्ठलाची आण मग. साधतील येणे यह परलोक, साधतील येणे यह परलोक, साधतील येणे यह परलोक. तुकोबराय विठ्ठल विठ्ठल तुकोबराय, 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 विठ्ठल
विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबारा विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबारा 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 विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज जानकी जीवन स्मरण जय जय राम।